राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीत लढवणाऱ्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार की नाही याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मध्यंतरी ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र होतं. असं असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुकांमधील महायुतीबाबत मोठं विधान केलंय. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात भाजपानं शिंदे गटासोबत महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं महायुतीत लढवल्या होत्या. लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली. शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, तर शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले. असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते. विशेषतः शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असा सामना रंगल्याचं चित्र होतं. ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुकांमधील महायुतीबाबत मोठं विधान केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित बैठक झाली आहे. आमचं पहिल्यापासूनच एकच म्हणणं आहे की लोकसभा युतीत लढल्या, विधानसभा युतीत लढल्या, आता ठाणे महापालिका किंवा कुठलीही महापालिका, नगरपालिका निवडणुकाही युतीत लढल्या पाहिजेत आणि तशी युती होईल असं आम्हाला वाटतं, असं म्हस्के म्हणालेत. नवी मुंबई महानगरपालिकेचा चार्ज तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील अशी परिस्थिती आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असं समजतंय आणि त्यामध्ये तुम्ही एकत्र लढताय महायुती म्हणून, अशी बातमी आहे. माननीय देवेंद्रजी, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांच्या बैठका झालेल्या आहेत. मी दिल्लीत आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की लोकसभा आपली युतीमध्ये लढली, विधानसभा युतीमध्ये लढली, तर ठाणे महानगरपालिका असेल, कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिका युतीमध्ये लढल्या पाहिजे आणि तशा पद्धतीची युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. नगर परिषदेचा घोळ महानगरपालिकेमध्ये मिटवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, असं म्हणायचं एका वाक्यात? हे बघा, नगरपालिका, महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. कदाचित कम्युनिकेशन गॅप त्यावेळी आमच्यामध्ये झाली असेल, परंतु आता आम्ही एकत्र लढणार हा निर्णय घेतलेला आहे.